वर्गात सृष्टीले भारी आली आपल्या वर्गात पोरगी. आपल्या वर्गातली? हा माहिती आहे तुला? माहिती. कशी दिसते? विषयच नाही बाबा, आपला चॉईस म्हणजे विषयच नाही. आपल्याला काय नंबर घेतला नाही उद्याच्यालाच होईल ना सगळं. आणि कसं तसे आपल्याला ते आवडते, तिला आपण आवडतोय नाही आवडतो नाही तर म्हणशील परत लागतील माझं. तसं नाही झालं पाहिजे. उद्याला प्रपोज मारायचं म्हणजे मारायचं. नंबर वगैरे घेऊन टाक. उद्या सगळं फिक्स करून टाकायचं, नियोजन तसं लावायचं. आम्हाला माहिती आहे सगळं. आता काय कर माहिती का? आता उद्याला गुलाबाचं फुल आणि कॅडबरी घेऊन जा आणि डायरेक्ट फोकस मार. काय होईल ते बघू आपण. उद्याला मारूच आपण. काय होईल ते बघू. चालतंय चल. काय महेश कुठे अजून आला नाही, काय नाही. बघावं लागेल महेशचं काय वाईगडी काय सध्याच्याला बघावं लागेल. आणल्या पहिले खुशात मग विषयच नाही. मग काय प्रपोज काय म्हणली मग? हा म्हणली. मग नंबर वगैरे काय सगळं झाले. आता काय आता थोड्या फोन लावायचं मस्त पैकी आणि ती जाईन. विषयच नाही काय नाही. घरी कळलं तरी नाही? घरी माहिती? घरी नाही माहिती. तिला तिथं आपलं प्रेम करते ना, मग काय विषय आहे का? घरचे तयार होते का? नका ना म्हणा. तिथं आपल्यासोबत बोलती होती, प्रेम करते म्हणलं विषय आहे का काय? घरच्यांचं काय करायचं आपल्याला? त्याचं नाही रे, पण घरी माहीत पाहिजे. घरच्यात जाऊ दे रे, घरची नाही म्हणून तरी आपण पुढचं नियोजन करून काय तुला खर्च करू का? पार्टी तर घेणार रे राव तुझ्याकडून. काय थम्सअप म्हण काय जे लागेल ती तुला. थम्सअप वगैरे घेऊच. पण संध्याकाळी आपण काय करू माहिती का? जेवायला जाऊ. तू म्हणशील ती तू म्हणला त्या हॉटेलला आता आपण काय करू, कोल्ड्रिंक्स वगैरे घेऊ आणि तू म्हणशील ती संध्याकाळी आपण हॉटेलला जेवायला जाऊ. बरं चालते. महेश, ए महेश, बाबा शिर्डीला खायला नाही टाकलं. रानात जायची. तसली कामं नका सांगू मला जायची कॉलेजला आणि फी भरायला पैसे लागतात मला. अच्छा, अरे तुला कालच पैसे दिले ना. काल एक्स्ट्रा क्लास असते त्याचे पैसे द्यावे लागतात, त्यामुळे 500 रुपये लागतात. लवकर येऊन रानात जा. व्हायला का दररोजच पूर्ण पैसे मागतोय. वैतागून गेलोय ह्याला मी. हॅलो, हा बोल ना. काय करते? सकाळी आबांकडून 500 रुपये घेऊन तो रिचार्ज केलाय. काय फोन नाही केला तू, काय नाही रिचार्ज केला तरी. त्यामुळं फोन करतो करावा. जेवण घे ना, जेवण करायचं ना, जेवण करायचं बरं का. महेश काय करतोय? महेश जाऊ दे, मी तुम्ही जाऊ. आलो का गेले काय काम होते? खाली बसले त्यामुळं एका कोपऱ्याला बसले तर लोक तिथे येतातच. त्या लोकांचं ते सोडून
काय करते मग तू? मी ती म्हणली असं होते तसं होतं, आलं नाही काय नाही. काय करायचं तुझं? न्यायचं. हॅलो, तू बेटा येते म्हणले येत नाही काय नाही. तू नाही आली तर मी तुझी होत देईन तुझ्यासाठी. सकाळ दोन काय करतोय बोला की आबा. काय कळा ना तुझं मला. काय नाही. घरी चल आपलं. सकाळ दोन जेवलं नाही काय नाही लागा काय मला सुद्धा समजानाच. तुम्ही जावा घरी, मित्रांचा फोन आलता काम आहे मला अर्जंट. तुम्ही जावा. अहो पाटील काय करता? अहो यात्रा बद्दल आली, ते डेपुटी कुठे आहे, ते सरपंच कुठे आहे, काय चाललंय काय नेमकं? यात्राबद्दल आपल्याला सगळ्या लक्ष घालावं लागतं आणि वर्गणी वाढवून काहीतरी करा. नाही सरपंच सांगू ना, वर्गणी वर्गणी वाढवून घ्या. पण गावामध्ये कुस्त्याचा तमाशाचा कार्यक्रम सगळं चांगलं झालं पाहिजे, व्यवस्थित झाला पाहिजे. लोकांनी नावं ठेवली ना पाहिजे, पावले येणार प्रत्येकाची. अध्यक्ष तमाशा आणता तमाशा चांगला नामांकित तमाशा आणायचा. आता काय झालंय, तमाशा आणताना आपल्याला पुढं म्हणजे सगळ्याच आपल्याला हे लहान मुलं असतील पुढं काय असेल सगळ्याचं बघूनच हा कार्यक्रम करावा ना. आणि वर्गणी यंदा वाढव, वर्गणी वाढव. राम राम आयुष्य तुम्हाला चुडी शिवाय येतच नाही. तर आता काय गावाचा विषय काय घेतला का नाही डोक्यात? काय सरपंच म्हणले गावचा विषय घेणारच ना. यात्रा आली जवळ, फिरून आलोय, कुठं काय कमी जास्ती काय पाहून आलोय सगळं. अहो यात्रा म्हणल्या कुठेतरी दिवे लावले पाहिजे. चाललंय ना, लाईट लावायचं काम चाललंय, सगळं होणार आहे. रस्त्याला बावन गटर पडत कुठं कुठं ती गटर पेटर ते पाहिजे पाहिजे. हा मग हे विरोधकांचं कामच आहे, किती करा आम्ही सगळं नियोजन केलेलं आहे. तुम्ही करता म्हणजे काय उपयोग करता गावाला जाऊन? आम्ही म्हणजे आपल्या वतीने केलेलं आहे. तुम्ही करता म्हणजे गावाला उपयोग करता सगळ्यांना विचार बोलला काय करा. यंदा आमचं असं ठरलं की आमचं म्हणजे आपलं सगळ्यांचं ठरवायचंय की गावात मोठा तमाशा आणूया. नामांकित चांगला मोठा आणू आणि वर्गणी वाढवा लागेल. 10% 5% काहीतरी वाढवावं लागेल वर्गणी. सगळे लोक देतात पण हे तुम्हालाच पुरत नाही ना वर्गणी. वर्गणी कोण देत नाही मला सांगा ना तुम्ही. वर्गणी देते पण वाढावं लागेल, खर्च आहे भरपूर चेअरमन. आणि तमाशा चांगला आणायचा आहे चेअरमन, तुम्हाला सांगतो. बरं त्याचं नियोजन तुम्ही ठेवायचं. पोरं तरुण पोरं एकदम तुम्ही जापा, नाही तर तिथं का कालवा करायला तुमची आणि आमच्यावरती आमच्यावर खबर पडेल. बरं का आता काय सकाळ माझा पोरगा आता आम्ही येतोय फोनवर बोलतोय महेश काय करतोय काहीच बोला नाही. तुम्ही बघा या भाषेत असं बोला ना, यात्रे असं बोलायचं. पोरग हा चेअरमन साहेब कुठं बोलतो फोनवरती? तिथे रोडवर बसलो होतो तिथं दाराखाली. तुम्ही जाऊन त्याकडे मोबाईल धरायचा त्याला कोणाला बोलतो काय बोलतो बघायला पाहिजे तुम्ही. पण आता आपण कसं मारी ना आम्हाला हाना म्हणते तुमच्या पोराला बोलू. सरपंच काम राजकारण किंवा मुलगी असो फोनवर बोलतो एका बाजूला तुमच्या राजकारणी माणसाचं सांगूच नका. आम्हाला ते डायरेक्ट म्हणजे तुमचं तुम्ही बघा म्हणलं काय म्हणायचं आपण कशाला म्हणते पोरांच्या नादी लागायचे. गावची प्रतिष्ठित माणसं कशी आहेत मग आता काय करणार तसं बोलल्यावर पोरं काय म्हणला पुढचं काय झालं बोला. काय नाही तेवढं म्हणलं मग आम्ही आलो निघून जाऊ द्या बोलू द्या काय बोला. सरपंच डिप्युटी तुम्ही म्हणता ते खरे. पोरं सांभाळून उद्या कसं आहे तमाशाचा आपला कार्यक्रम किंवा समजा तमाशाचा आहे कुस्त्याचा आहे त्याच्यात काही राड होऊ नये. त्याच्या गल्लीतले पोरं त्यांनी सांभाळा. मी असल्यावर तुम्ही काय काळजी करता? राजकारणाबद्दल राजकारण करा, सामाजिक कामाला सगळे एक चालेल सगळं नियोजन आता परत आपण. बरं करा सगळ्याच्या विचाराने घ्या आता काहीतरी करा. राम 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 राम. काय राव पोरग ऐकत नाही. दररोज 500 रुपये घेते बोंबलत करत नाही. त्याला समजून सांगा राव तुम्ही. तुझा पोरगा काय होत त्याला? दररोज फोनवर बोलत 500 रुपये घेते बोंबलत करत आहे. आम्ही मागाशीच बघितलंय, आता सांगितलंय आम्हाला सुद्धा एवढाच विषय चालला होता आमचा. सांगा पोराला. तुझा त्या आता आम्हाला काय म्हणलं, मी तुम्हाला काय म्हणलं, काय पोरगा आम्हाला म्हणलं तुमचं तुम्ही कोणाच्या बापाला वाटतं का बाबा असं म्हणून मगाशी म्हणले तुम्ही तसं, पण त्या बिचारा सकाराम आपल्यापर्यंत आला ना तो. नाही आता काय
आपल्या मागं हे आता त्याचं सगळं नियोजन करू आणि त्याच्या पोराला आपण बोलून घेऊ आणि त्याला समजून असं सांगू सविस्तर आणि नाही जमणार टेक्निक करू त्याला आपण म्हणजे काय झालंय चेअरमन आताच्या पोराला खायची बी गती नाही नुसता मोबाईल असलं काम झालंय म्हणून चला चला मोबाईलने पावसाळे चला आपण एक मंगळवारी बसू चला आपण काहीतरी करू सगळ्याला सांगा यातलं सगळं व्यवस्थित करून घेऊ किती ऑर्डर झालं फोन याय नाही काय नाही तिने टाइम तर दिला 11चा कसं काय नाही फोन का तिच्या घरी कोणी काय माहिती सवय तर लावून ठेवली हॅलो पुढे काय वाट बघू बघू जाम झालं ना मी काय काय तू सवय लावून ठेवली नुसती फोन करायचं मी वाट बघून येणार होते ना पाहायचं रे हां हां तू कुठे ते फोन केला मीच केला तुला फोन वाट बघू बघू मी कटते काय वहिनीचा फोन काय बरं कंटिन्यू लावते बघ फोन हॅलो हा काय करते कुठे टाइम लागला फोन उचला काय नाही का मी असं करू आपण पळून जाऊ ना ते करू ते करू लग्नाच्या आधी बघा काय बरं वाईट करू टेन्शन आलं मला अरे एक मुली मग काय झालं तुला मला काय माहित नाही अरे ऐक ऐक महेश इकडे महेश महेश आता सरपंचाने यांना सांगावं लागेल मला जाऊन पाडली सिंग पळत तुझं माझ्या होऊ शकत नाही तर माझ्या जगण्याला तरी काय उपयोग आहे मारू नका काय झालं काय तुला खाली बस झालं काय चांगला मुलगा आहे तू असं करतात का रे जेवण पोरांनी करायची गरज आहे का काय जेवण पोरीन धोका दिला आणि काय झालं तुला थोडं लाज बीज वाटली पाहिजे जरा एका पोरीन धोका दिला आपल्या गावात काय एकच पोरगी आहे का तिच्यासारखी नाही भेटू शकत दुसरी अरे तिच्यासारखी नाही तुझ्या बापाला 50 एकर क्षेत्र आहे हरामखोर तिच्यासारखी नाही भेटू शकत मग तुझ्या माग अशी पोरगी लाईन लागेल ना बाप लागला ना मारायला कष्ट करू रानात तिच्यासारखी नाही भेटायची अरे दादा बापाने तुला लहानपणापासून कसा सांभाळतो माहिती का हा
लग्नाचा मोठा केला पैसे तुला. नव्हते त्याच्याकडे तर तू बिचारा त्याला तो कपडे फाटके कपडे राहिला पण तुला चांगले कपडे घातले त्यांनी. उपाशी राहायचं तुला अक्कल बिक्कल आहेच का नाही बावलाट माणसा फाशी घेतो खुशाल विचार केला का आई बापाचा काय होईल त्यांचं 70 टन ऊस गेलाय कारखान्याला कांदे भरपूर झालते 15-16 एकर जमीन बागायची असली पोर आहेत ना चेअरमन सरपंच यांना अशी कचा तुडवली पाहिजे ती बावलाट थोडं ना यांना कपडे काढून हाणले पाहिजे म्हणजे आई बापाने 20 वर्ष यांना जन्म दिला 20 वर्ष सांभाळले ती गेलं कुठं त्याचं काय नाही आणि एक पोरगी यांना नाही म्हणली की फाशी घ्यायला निघला काय फुकणीसाठी फाशी घेतोय अरे तुम्हाला सांभाळासाठी शिक्षणासाठी काय काय केलं त्यांनी उपाशी राहिलो शिळे तुकडं खातो शिळे तुकडा खाऊन बाप उपाशी राहतोय तुम्हाला सगळं कपडे लत्ता बूट बीट तुम्हाला काय सगळं पदेशीर देतोय मोबाईल, सगळं हे सोडून त्या आणि विषय. तुम्हाला परत बापाची किंमत नाही का एक पोरगी तुला महिन्यापासून किंवा 2 महिन्यापासून तुझ्या प्रेमात पडली असेल तुला प्रेमाची त्याची चीज कळते का तुला कधी अरे प्रेम करावं कशावर हा कळतं तुला प्रेमाची अक्कल शिक्षणावर कळते तुला? प्रेम कर हा? आई बापावर प्रेम कर जाऊ द्या त्या सोडून तो विषय एवढं टेन्शन नको घेऊ चल ते नाही तर नाही दुसरी भेटन तुझं लग्न करायला लावा आपण तुझ्या बापाला वडील सज्जन आहे ऐक तुझा. नाही तू तुला असा कचा तुडवी ना चल सरपंच हा. तसं नाही करायचं. असं नाही करायचं ज्ञानी कोण काय भाऊ जरा समजून सांगतो तुला नाही ना याला असली माणसं आहेत ना आपल्याला टाळका हालतय राव याला काहीच लाज आबरू नाही खुशाल बापाला काय सांगितलंय 500 रुपये घेतोय काय पुरीला रिचार्ज मारतोय इथं येऊन नाही म्हणली तर फाशी घेतोय खुशाल लाजा वाटलं गरज पाहिलं का? काय राव तुम्हाला एवढ्याला पुरी किती बी आहेत बापाला सांगायचं ना 50 एकर जमीन म्हणल्यावर लाईन लागन तुझ्याकडे पुरींची मोबाईलने वाटतो झालंय बरोबर आहे भाऊचं बरोबर आहे ना असं करायच नाही पाहिजे अहो समाजामध्ये आपण काय वागलं पाहिजे राव आई बापाची इज्जत काय आहे? आणि पोरं खुशाल अजून यांचा जार वाळलाय का काय करावं त्याच्या नेख्याची नुसतं हाती मोबाईल हाती अशी परिस्थिती हॅलो हॅलो आपल्याला काय बोलतोय मग आपण त्याला काय करतोय तर कशा इथपर्यंत गेला असतं अहो, यांच्यामुळे दुसरे पोरं बिघडतील ना अशानं अरे पण मला काय म्हणायचं होतं आपण माणसं कोण आहेत आपल्या भागाला का लोक पुरीची लाईन लागेल आई बापाने तुम्हाला एवढा सांभाळ केलाय एवढं तुम्हाला जीवाच्या पलीकडे जपतात बिचारी पोटाला घास खात नाही कधी पण आपल्या मुलाला 2 घास जास्त मिळावा त्यासाठी गडबड करतात ती चुकलं मग सगळ्यांना हात जोडू नका. हात जोड. 500 रुपये हात जोड. देतो नका बाप. आधी वडिलांच्या पाया पड नाही त्या पड वडिलांच्या पाया खर्च दिला. वडील राहायसारखं कधी देत राहू नका तू हे करू नका नाराज होऊ. चला चला चल आणि सकतात याला रुपया देऊ नका याला उपयोगाचं काय आहे? परत करीन असं काही जाऊ दे आता ही शेतकरी